महानुभव पंथातील दमदार आवाज ऐकण्यासाठी एकच चॅनल सबस्क्राइब करा, सर्वज्ञ लाईव्ह भजन। रविभुहं पाप संभव त्राहि मां कृपया देव शरणागत वत्सल तमेव माता च पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव तमेव विद्या द्रविणं तमेव तमेव सर्व मम देव देवं मम देव देवं। श्री गोपाल कृष्ण महाराज की, श्री दत्तात्रेय प्रभु महाराज की, श्री चक्रपाणी प्रभु महाराज की, श्री गोविंद प्रभु महाराज की, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की। धन्यवाद मावळ्या हो, गर्जना दिल्याबद्दल, अगदी ताकदीनं गजर केल्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार। आणि सर्व संत महंत उपदेशी यांना दंडवत प्रणाम करतो। तसेच काही आईन म्हणजे उपदेश न घेतलेले बंधू भगिनी, त्यांना सुद्धा सुदर्शन जाधवचा दंडवत प्रणाम। आणि आज श्रीकृष्ण मंदिर वर्धापन दिन आणि उदात्तमणी बाबा यांची महंती प्रतिष्ठा, म्हणजे आपल्या सांसारिक भाषेत प्रमोशन, बाबांचं प्रमोशन उद्या होणार आहे। आणि म्हणून बाबांनी खास करून यांना तुम्ही आनंद शिंदे सोबत बऱ्याच वेळा आदरणीय डोके साहेबांना पाहिलं, त्यांचा बँजोचा हात तुम्ही पाहिला। आमचे मछली साहेब उत्कृष्ट ढोलकी वादक, पॅडवाले चेतन भाऊ आणि तबला वादक प्रथमेश भाऊ। फक्त मीच एक शेतकऱ्याचं लेकरू आहे, त्यांना विनंती आहे की आपण आम्हाला सांभाळून घ्यावं। मी काय हे जॅकेट हे घातलं म्हणजे काही मोठा माणूस नाही बरं का। आणि सर्वांना विनंती आहे की भजन आवडल्यानंतर टाळ्या झाल्या पाहिजे, विनोद झाल्यानंतर टाळ्या आमच्या मावळ्यांसारख्या झाल्या पाहिजे। आणि हा असाच्या असा कार्यक्रम युट्यूबला आपण टाकणार आहोत, म्हणून अगदी सगळे दुःख विसरून हसत खेळत आपण मनोरंजन आणि या परमेश्वराच्या दरबारात आपण अगदी आनंदी राहायचं अशी मी सर्वांना विनंती करतो। आणि पुनश्च एकदा उदात्त मुनी बाबांचं या ठिकाणी आभार व्यक्त करून आणि पुन्हा उद्याच्या कार्यक्रमाला शुभेच्छा। कारण महंती प्रतिष्ठा म्हणजे खूप मोठं प्रमोशन असतं आणि जाधववाडीच्या बाबाची प्रसन्नता, पंचकृष्णांची प्रसन्नता बाबांच्या पाठीशी तर आहे आणि त्यांचा आशीर्वाद आमच्या सुद्धा पाठीशी नेहमी राहतो। कृष्ण 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 कृष्ण
जिधर देखूं उधर तू ही तू नजर आता है। तू हर जीव के अंदर बाहर भी समाता है। अरे माया के तू उस पार है और कान्हा तू ही रे मोक्ष का दाता है। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे पल में ही भक्तों के तुम दुख हारे। कृष्ण गोविंद हरे मुरारे पल में ही भक्तों के तुम दुख हारे। काम आणि महानुभाव पंथ म्हणजे जे महानुभाव पंथाशी आपण परिचित आहे. काहींना प्रश्न पडतो की बा
महानुभाव पंथ म्हणजे काय? आपल्या महाराष्ट्रामध्ये वैष्णव पंथ खूप मोठा प्रचलित आहे आणि महानुभाव पंथ म्हणजे नेमकं काय? तर महानुभाव पंथ म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीनं ज्ञानेश्वरीत सांगितलेल्या ज्ञानाचा तंतोतंत पालन करणारा पंथ म्हणजे महानुभाव पंथ. दुसरं काही वेगळं नाही. सर्व धर्मान परित्याज्यम. आणि तेवढाच हा पंथ ऐकतो की सगळ्यांचा त्याग करून मला एकट्याला शरण आहे. आणि मित्रो, 12 गाडी ज्ञान जमा केले. श्रीकृष्ण भगवंतापेक्षा श्रेष्ठ देव नाही, गीते पुढचं ज्ञान नाही, आणि छत्रपती शिवाजी महाराज पेक्षा कोणता राजा नाही. गीतेतले पात्र ज्यावेळेस आपण ओझं उचलतो, गीता अर्जुनाच्या रूपाने आपल्याला सांगितली, ज्यावेळेस आपण ओझं उचलतो त्यावेळेस आपण भीम असतो. ज्यावेळेस आपण कुठं दान करतो त्यावेळेस आपण कर्ण असतो. ज्यावेळेस कुठं आपण न्याय करतो त्यावेळेस आपण धर्म असतो, युधिष्ठिर असतो. आणि ज्यावेळेस आपण लोकांच्या चुंगल्या करतो त्यावेळेस आपण शकुनीची अवलाद असतो. आणि आपल्या ज्यावेळेस कुबुद्धी येते त्यावेळेस आपण दुर्योधन असतो. आणि ज्यावेळेस आपलं हळवं कोवळं मन असतं त्यावेळेस आपण अर्जुन असून श्रीकृष्ण भगवंत आपल्या सोबत असतो. आवडलं का? मला वाटतं टाळ्या वाजवा. आमचे वादक काही काटकसर करतात का वाजवण्यात? नाही. मला पण वाटतंय, मी पण सांगण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही टाळ्या वाजवायचा प्रयत्न करा. आणि ज्याला टाळी वाजवायची नसली त्यानं 500-1000 रुपये आमची कडकी आहे, बक्षीस पाठवायचे. आणि जर पैसे नसतील द्यायचे तर टाळ्या वाजवा. आमचं असं काय म्हणणं नाही. पण तुमच्या गावात एक शेतकऱ्याचं लेकरू आलं, थोडं कौतुक करायचं. हे जॉकेट भावाचं घालून आलो, काही मी श्रीमंत नाही. पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज की, गोपाल कृष्ण भगवान की शाबास. आणि हे पंथ धर्म परमेश्वराकडे जाण्याचे मार्ग आहे. माझ्या मते फक्त 2च भेद या ठिकाणी आहे, एक आस्तिक आणि एक नास्तिक. एक परमेश्वराला मानणारा वर्ग आणि परमेश्वराला न मानणारा वर्ग. या जगात परमेश्वर असून सगळं काही करणारा तोच आहे असा एक आस्तिक, आणि या जगात परमेश्वर नसून सगळं काही आम्हीच करतो असं मानणारा नास्तिक एक वर्ग. पण भाऊ, आता हे बाबा लोक संन्यास घेतला, यांच्या लक्षात आलं की संसारात सगळ्या गचंडे आहे. तो किती बी 5 रुपये शेकडे लोक लुटले, आमदाराने एखादा मतदारसंघ लुटला, खासदाराने जिल्हा लुटला, तरी त्याला ज्याच्यासाठी एक रुपया कमवला त्या अवलादीचीच भीती वाटते म्हातारपणी की हे कधी गचंडल. बरोबर आहे ना? म्हणून कितीही नास्तिक माणूस असला तरी वयाच्या 4व्या म्हणजे 4थ्या आश्रमात गेल्यानंतर त्याला आस्तिक व्हावंच लागतं. आणि मग ते सुनायनं पोरायनं गचंडलेलं म्हातारं ज्यावेळेस परमेश्वराच्या मार्गाने लागतं, त्या आशयाचं गीत जे श्रीकृष्ण भगवंतानं माझ्याकडून 850 गाण्याचं लिखाण करून घेतलं, त्यापैकी एक गीत या ठिकाणी गातो. आज आली माझ्यावर पश्चातापाची संसारात गेला माझा जीवन काळ, मुलाबाळासाठी देवा किती कष्ट केले, आज कळले मला माझ्या हाती काय, आज कळले मला माझ्या हाती काय.
प्रभु मला सांगना देवा मला सांग. आता हे नास्तिक म्हातारा परमेश्वराच्या मार्गाने लागलं पोरान काढून दिलं. प्रभु मला सांगना देवा मला सांग किती दूर आहे तुझे द्वारिका, किती दूर आहे तुझे द्वारिका. प्रभु मला सांग देवा मला सांग. प्रभु मला सांग देवा मला सांग किती दूर आहे तुझे द्वारिका, किती दूर आहे तुझे द्वारिका. भजनी कीर्तनी मन नाही रमले, तुझे चिंतन कधी नाही केले. भजनी कीर्तनी मन नाही रमले, तुझे चिंतन कधी नाही केले. संसारासाठी देवा नित्य केले का, संसारासाठी देवा नित्य केले का. किती दूर आहे तुझे द्वारिका, किती दूर आहे तुझे द्वारिका. प्रभु मला सांग देवा मला सांग. प्रभु मला सांग देवा मला सांग किती दूर आहे तुझे द्वारिका, किती दूर आहे तुझे द्वारिका, किती दूर आहे तुझे द्वारिका. आणि मग शेवटी देवा तुझीच कृपा झाली, दास सुतरे शरण सेवा घडाली. देवा तुझीच कृपा झाली, दास सुतरे शरण सेवा घडाली. आता उठी आहे, आता उठी आहे, आता उठी आहे प्रभु तुझेच नाव. आता उठी आहे प्रभु तुझेच
आणि आताच आमच्या बुलढाण्याहून काही उपदेशांचं आगमन झालं, त्यांचं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. टाळ्यांच्या कडकडाटाबद्दल धन्यवाद. मला वाटतं 500 रुपये तुम्ही देत नाही, टाळ्याच वाजवून देतो. आणि कलाकार पाहिजे. आणि नास्तिक आणि आस्तिक आपला विषय चालला होता. नास्तिक लोक म्हणतात की लगे आपण म्हणतो की जे माळकरी आहेत, जे दिंड्यात जातात, जे देवाच्या दरबारात जातात, त्याला म्हणतात मग देव आहे तर मग लगेच दाखवा. पण दाखवता येत नाही, कारण देव ही दाखवायची वस्तू नाही. ज्याला दिसते तो पुण्यवान असतो आणि जो दाखवा म्हणतो तो नरकातला किडा असतो. आता काय होतं, जर एखाद्याला विचारलं अमरावती दाखव, तर अमरावती पाहण्यासाठी आपल्याला मोटरसायकलवर, ऑटोवर, गाडीत, ट्रेन मग पकडून 1 घंट्याचा प्रवास करणं लागेल, तरच आपल्याला अमरावती दिसेल. तसं परमेश्वर दिसण्यासाठी आपले सत्कर्म, देवाचं भजन कीर्तन केल्यानंतरच देव दिसेल. या जगामध्ये एका सेकंदाला, हे जन्ममृत्यूचं प्रमाण पहा, एका सेकंदाला 21 जन्मतात आणि 18 मरतात. मग 21 - 18 बरोबर 3. एका मिनिटाला 180 लोक मेलेले वजा होऊन वाढतात. तर एका तासाला 10,800 लोक वाढतात. म्हणजे अमरावती, तुमच्या अमरावती एवढं गाव या पृथ्वीवर तयार व्हावं लागलं. तरी माणसासारखा माणूस आहे, केवढा गोंधळ उलटा असता. मी जर तुमच्यासारखा असतो, तुम्ही माझ्यासारखे असते, कोणी कोणाच्या घरी गेलं असतं, कोणी कोणाच्या वावरात गेलं असतं, संत्रे मोसंबी तोडायला तुमच्या अमरावतीत, असा गोंधळ झाला असता ना. परमेश्वर सांगतात की सोयाबीनचा जो हजारो पोत्याचा ढेर असतो, त्या दाण्यात सुद्धा मी फरक ठेवला, झाडाच्या पाण्यात सुद्धा फरक ठेवला, पण ती पाहण्याची आपली ताकद नाही, आपल्याला दृष्टी नाही. आणि म्हणून आपण नेहमी आस्तिक असलं पाहिजे. काही सांगतात रडतच असतात, म्हणजे एवढे रडतात की परमेश्वरानं काय करू, मला काहीच दिलं नाही, मला काही दिलं नाही. म्हणजे इतके रडतात रडतात रडतात. बाया पण बंबाड खातात, पण बाई मग दुखत, बाई मग दुखत, बाई मग उपासाच्या दिवशी अर्धा किलो साबुदाणा चालतो, पण बाई मग दुखत. अरे आपल्याला परमेश्वरानं 1000 कोटीच्या किडन्या दिल्या, 2000 कोटीचे वाल दिले, 3000 कोटीचे हाड दिलं, 5000 कोटीचे डोळे दिले आणि पृथ्वीच्या किमतीचं शरीर दिलं. मी शेतकरी असतील या ठिकाणी त्याला सांगतो की आत्महत्या करू नका. असू द्या 5-50 लाख कर्ज तुमच्यावर. एखादा सावकार जर लय माग लागला तर त्याला म्हणायचं भाऊ एक डोळा घे, 5000 कोटीचा डोळा आहे घे, 4,999 कोटी 50 लाख वापस देतोय, 50 लाख काटून घे. बरोबर आहे, देता का 5000 कोटी डोळा तुम्ही? एक नाही देत, त्याची किंमतच ती आहे ना, 5000 कोटी. पण कर्जवाल्याला भ्यायचं नाही. आपल्या शेतकऱ्याच्या आत्महत्याला वाढले आणि डिप्रेशन मध्ये पोरायला जायचं नाही. आपण नेहमी आस्तिक असायचं. आणि यानंतर महानुभव पंथ